Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं। आताच्या घडीच्या दोन मोठ्या बातम्या। फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत। तर अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित होते। अजित पवार गटाची बैठक झालेली आहे आमदारांची आणि या बैठकीसाठी 5 आमदार अनुपस्थित होते। तर फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झालेत। आज उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात फडणवीसांनी इच्छा व्यक्त केली आहे। तर त्यावर मोदी आणि शहा यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे। आजच ही भेट होण्याची शक्यता आहे। तर आताच्या घडीच्या या दोन मोठ्या बातम्या। दादा गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित होते। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आता दाखल झाले आहेत। देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळामध्ये शहांची भेट घेणार आहेत। फडणवीसांनी कालच उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा जाहीर केली आहे आणि त्या संदर्भात देवेंद्र फडणवीस आता दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। मोदी आणि शहांशी ते या संदर्भात चर्चा करतील। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा फडणवीसांनी व्यक्त केली आहे। आपल्या निर्णयावर ते ठाम आहेत। पक्ष संघटनेमध्ये काम करायचं आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। थेट दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, फडणवीस आता दाखल झालेत, ही भेट कधी होणार आहे? खरं तर आज रात्रीच निखिला ही भेट होऊ शकते। देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। नागपूरवरून ते थेट दिल्लीमध्ये आलेले आहेत। काल आपल्याला माहिती आहे त्यांनी आपल्याला मोकळं करावं, राजीनामा देतो मी मंत्रिमंडळातून, रिकामं मोकळं करावं असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर ते दिल्लीमध्ये आले। त्यामुळे दिल्लीतल्या या दौऱ्याला त्यांच्या विशेष महत्त्व आहे असं म्हणता येईल। आज ते कदाचित अमित शहा आणि जे पी नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेऊ शकतात। सध्या आपण अमित शहा यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत आणि अमित शहा सध्या त्यांच्या निवासस्थानामध्येच आहेत। जे पी नड्डा काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानामधून बाहेर पडलेले आहेत। दुसरीकडे 7:15 वाजता एक पत्रकार परिषद भाजपची होणार आहे। त्यामधून खरं तर सत्ता स्थापनेबाबतचे जे काही स्पष्टीकरण असेल ते दिलं जाणार आहे। दुसरं, देवेंद्र फडणवीस आणखी काही भाजप नेत्यांच्या गाठीपिटी घेतात का हे बघावं लागेल, कारण उद्या संसदीय दलाची भाजपच्या बैठक होणार आहे। सगळे खासदार देखील राजधानी दिल्लीमध्ये असणार आहेत। त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबतचा जो निर्णय आहे तो कदाचित आजच होऊ शकतो निखिला। त्याबाबतच्या ज्या बैठक आहेत किंवा ज्या भेटी आहेत त्या आजच कदाचित होऊ शकतात। राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांची भेट महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणता येईल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी। आणि आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राजधानी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत। त्यामुळे दोन्ही म्हणजे शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते राजधानी दिल्लीत येणार असल्यामुळे ते कुणाकुणाच्या भेटी घेतात आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत भाजप नेतृत्व नेमकं काय निर्णय घेतं हे आपल्याला काही वेळानंतर समजू शकेल। निखिला, धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल। तर देवेंद्र फडणवीस आजच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे। तर फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये काय होऊ शकतं, तर उपमुख्यमंत्री पद सोडू नये यासाठी अमित शहा फडणवीसांची समजूत काढण्याची शक्यता आहे। विधानसभेमध्ये भाजपला यश मिळवून देण्यासाठी संघटनात्मक कार्य महत्त्वाचं आहे, यावर कालपासून फडणवीस ठाम आहेत। लोकसभा निवडणुकीमधील अपयशाबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। विधानसभेआधी राज्यातील पक्ष संघटनेमध्ये बदल करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। महायुतीमधील मित्रपक्षांबाबत देखील शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अचानकपणे त्यांनी या संदर्भामध्ये जी भूमिका व्यक्त केली, मला वाटतं की अशी भूमिका व्यक्त करण्याची गरज निश्चितच नाही। विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कामाला लागायचं, नियोजन योग्य करायचं, मताचं विभाजन झालं नाही। जे जातीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रचार झाला, काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला जे मतदान केलं, लवकरच त्याचा भ्रमनिरास होईल। हे मतदान हे आम्ही सर्व महायुतीचे सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन निश्चितपणे जनतेच्या मनापर्यंत यांचा खोटा चेहरा जो महाविकास आघाडीचा आहे तो पोहोचवण्यामध्ये यश निश्चित येईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही। जनतेने आमच्या विरुद्ध मतदान केलं तर थोडं देवेंद्रजीला भावनात्मक पद्धतीने वाईटही वाटलं आणि त्यामुळे त्यांना वाटलं की खरं तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे। त्यांनी जबाबदारी स्वीकारली
पण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या कोर ग्रुपने त्यांना विनंती केली आहे. आमची विनंती ते मान्य करतील. देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संघटनेचं पूर्ण काम करू शकतात. संघटना आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की मंत्रिमंडळातून सरकारमधून मुक्त करा, मला पक्ष जबाबदारी आहे. मला वाटतं तो विषय आता कालच संपलेला आहे. आम्ही क्लिअर केलं आहे, आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की देवेंद्रजी त्या ठिकाणी मंत्री म्हणूनही राहतील, उपमुख्यमंत्री म्हणूनही राहतील आणि संघटनेमध्ये सुद्धा ते काम बघतील. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित होते. अनुपस्थितीबाबत 5 आमदारांनी 5 वेगवेगळी कारणं दिली आहेत. जिरवाळ, टिंगरे आणि शिंगणे, अण्णा बनसोडे, आत्राम हे अनुपस्थित होते. आत्राम, शिंगणे आजारी असल्यामुळे तर बनसोडे वैयक्तिक कारणानं गैरहजर, तर जिरवाळ आणि टिंगरे हे बाहेर असल्यामुळे बैठकीसाठी अनुपस्थित होते. थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे. गिरीश, दादांनी बैठक घेतली. बैठकीला 5 आमदार अनुपस्थित होते, त्यामुळे वेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. बैठकीमध्ये आणखी काय बातमी मिळते? निखिल, आम्ही सध्या ट्रायडंटच्या बाहेर आहे आणि ट्रायडंटच्या पहिल्या माळ्यावर, ट्रायडंट हॉटेलच्या पहिल्या माळ्यावर ही बैठक सुरू झालेली आहे. स्वतः अजित पवार उपस्थित आहे आणि त्यासोबतच या सगळ्या 35 आमदारांचं ते मार्गदर्शन सुद्धा करतं. आपण जर पाहिलं तर चिंतन मनन सुरू आहे. ज्या जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने लढवल्या होत्या त्या जागेवरती हवं तसं यश मिळालं नाही आणि त्याची कारणं मीमांसा जी आहे ती सुद्धा आता या बैठकीमध्ये सुरू असल्याचं बोललं जातं. आपण पाहिलं तर 5 आमदार अनुपस्थित आहे. बऱ्याचशा चर्चांना त्या ठिकाणी वेग आलेला आहे आणि हे 5 आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय. पण या आमदारांनी जी माहिती दिली आहे त्यामुळे ते बाहेर आहेत. कुणी आजारी आहे तर कुणी वैयक्तिक कारणासाठी या बैठकीसाठी येऊ शकलं नाही आहे अशी कारणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. त्यामुळे अजितदादा आता नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या जागा हरल्या त्यामध्ये भाजपकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला हवं तसं सहकार्य मिळालं नाही अशी जी एक भावना आहे ती या सगळ्या आमदारांनी बैठकीमध्ये व्यक्त केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आणि त्यावर अजितदादा आता नेमकी काय भूमिका घेणार आहे, पक्षश्रेष्ठींकडे ते याबद्दल काही भाष्य करणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण येत्या विधानसभा आणि बाकीच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्या तयारीला लागा असं सुद्धा एक सूर या बैठकीमध्ये होता. त्यासोबतच राज्य मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो सुद्धा लवकरात लवकर करावा असा सुद्धा एक सूर जो आहे तो या सगळ्या आमदारांचा आहे. यावर आता अजितदादा पवार गट काय नेमकी भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जवळपास 2.25 तास. अण्णा, काय सांगाल, महत्वपूर्ण अशी बैठक मुंबईत होती मात्र तुम्ही अनुपस्थित त्या बैठकीला, नक्की काय कारण आहे? माझ्या वैयक्तिक कामासाठी मी आज मुंबईला मीटिंगला गेलेलो नाही. न जाण्यापूर्वी मी दादाच्या PS ला सांगितलेले की माझं महत्वाचं काम आहे, त्या कारणासाठी मी आज मीटिंगला येणार नाही म्हणून. अण्णा, आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर पाहिलं की रोहित पवारांकडून सांगितलं की 15 ते 16 आमदार हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. त्यात तर तुम्ही नाही ना, त्यामुळेच गेले नाही असे काय आहे का? काय तुम्हाला आणि महाराष्ट्राला सांगायची गरज नाहीये. मागील काळात मी अजितदादा सोबत होतो, आजही अजितदादा सोबत आहे आणि उद्याही अजितदादा सोबत राहणार आहे. ना मला कोणाचा फोन ना कोणाचं निमंत्रण आलेलं नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलायझर का चमत्कार. 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काही आम्हाला कळालेलं आहे. आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत. ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल. केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत. एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरवून जातात, ती वस्तुस्थिती खरी आहे. परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले, कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे. सध्या मोबाईलचा वापर माझा वाढलेला आहे एवढंच सांगतो.
नाही, याबद्दल आम्ही आता काहीच भाष्य करू इच्छित नाही, कारण याच्यात लोकांची मनस्थिती बदललेली आहे. हा माझा काही दिवसातला, गेल्या 2 दिवसातला अनुभव आहे आणि बदललेल्या मनस्थितीचं दिसते आम्हाला. त्यामुळे मी त्याच्यावर आता काही भाष्य करणार नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. राज्यामधली परिस्थिती बदलायची असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करा. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये हा नेत्यांचा सूर होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे गटासोबत चर्चा करणार आहे अशी माहिती मिळते. तर आता मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. मला वाटतं आता सत्ता विस्तार हा करावा लागेल. म्हणजे हे मंत्रिपद कुणाला मिळेल यासाठी मी बोलत नाही, परंतु तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करावाच लागेल आणि याचा निर्णय शिंदे साहेब घेतील, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील, परंतु हे करणं गरजेचं आहे एवढं मात्र माझं निश्चित मत आहे. तुमचं देखील नाव चर्चेमध्ये, तुम्ही तर संभाजीनगरचे पालकमंत्री व्हाल अशी चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावर. आता माझं नाव आता इतक्या वेळा चर्चेत आलेलं आहे की आता मला नाव आलं का मला यांचं पण नाव, माझं स्वतःचं नाव आलं तर मला भीती वाटायला लागते. म्हणून आता मी नाव आलं तरी खुश होत नाही, नाही आलं तर नाराजही होत नाही. तर पिपाणी नसती तर साताऱ्याची जागा देखील आपलीच असती असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. साताऱ्यामध्ये भाजप कॉपी करून पास झाला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. 8 जागा आल्या म्हणून डोक्यात हवा जाऊ देऊ नका असंही सुप्रिया सुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलंय. 10 सीट महाराष्ट्रात लढलो, 8 आल्या. तुम्ही बघा 8 आणि 9वी जर ती दुसरी तुतारी नसती ना, डबल ती पिपाणी नसती तर साताऱ्याचीही सीट आपलीच होती. इथे ते कॉपी करून पास झालेत 9व्या सीटवर. त्याच्यामुळे दुर्दैव आहे, रडीचा डाव खेळले. पण ठीक आहे, आता 8 मिळाले देवपावला. 9वी शशिकांत शिंदेची खरंच आपल्या हक्काची सीट होती, पण ते पिपाणी आणि तुतारीमध्ये बिचाऱ्या लोकांचं कन्फ्युजन थोडंसं झालं. ती पण लढाई मी आता लढणार आहे. आज आनंद आहे म्हणून डोक्यात हवा जाऊ देऊ नका. 8 सीट आल्या आहेत, आता आमचंच आहे नाही. आजपासून विधानसभा आणि दुष्काळाच्या कामाला आजपासून आपल्याला लागेल. दुष्काळ थांबलेला नाहीये. विशाल पाटील यांनी आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतलेली आहे. दिल्लीमध्ये विशाल पाटील यांनी खरगेंची भेट घेतली. मी आधीपासूनच काँग्रेस सोबतच आहे असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधींची देखील भेट घेतली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि आपण काँग्रेस सोबतच असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय. सांगलीमधून विशाल पाटील निवडून आलेत. अपक्ष म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली असली तरी आपण काँग्रेस सोबत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं. त्यांना पाठिंबा दिला. ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे. सन्माननीय विशालजी पाटील यांनी आज काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला तो पहिल्यापासूनच होता. निवडणुकीच्या काळातही त्यांनी सातत्याने या बाबतीत वक्तव्य केलं होतं. पण आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत, इंडिया अलायन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत. आणि असं काँग्रेस पक्षाला, इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना इथं सुपूर्द केलेलं आहे. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघामधून लीड देऊ शकले नाहीत असं निलेश राणेंनी म्हटलंय. पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून जे आकडे अपेक्षित होते ते दिसले नाहीत असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तर मी प्रामाणिकपणे काम करतो, मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. निलेश राणेंच्या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलं. गरज वाटल्यास फडणवीसांकडे तक्रार करावी, ते योग्य बोलतील असं सामंत म्हणाले. पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत, आमचे संबंध चांगले आहेत. पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिव्हर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही या लोकसभेला.
त्यांच्याच जिल्ह्यामध्ये, म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये 3 विधानसभा येतात, त्या 3 विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या 3 विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत. खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील. ते का लीड देऊ शकले नाहीत, का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत, हे सगळं ते सांगतील. त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही. मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. मी प्रामाणिक काम करतो. मशीनमध्ये जाऊन देखील जरी बघितलं की उदय सामंतनं कोणाला मतदान केलेलं आहे ते देखील कळेल मी कोणाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वक्तव्यावर माझ्यासारख्या मंत्र्याने वक्तव्य करून कुठं वाद घालावा आणि वाद वाढवावा एवढा काय मी अपरिपक्व नाही. त्याच्यामुळं नितेशजींनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी, त्याच्यातनं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काय बोलतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींचं नुकसान झालं. राहुल गांधींचा आरोप, तर हा शेअर बाजारातील सगळ्यात मोठा घोटाळा. संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं राणा दाम्पत्याला दिल्लीला बोलावलं. अमरावतीमधील नवनीत राणांच्या पराभवाबाबत चर्चा होण्याची शक्यता. आरएसएस पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. फडणवीसांच्या नाराजीनंतर भेट. संघाकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या एका खासदाराची वर्णी लागण्याची शक्यता. त्यासाठी श्रीरंग बारणे, धैर्यशील माने आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांचं स्नेहभोजन. मुख्यमंत्र्यांनी सर्व खासदारांशी संवाद साधला. एनडीएच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. मतदानामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणार. गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना आवडत नाही. गद्दारांचा डाग कितीही वर्ष झाला तरी पुसता येत नाही. ओमराजे निंबाळकरांचा शिंदे आणि अजितदादा गटावर निशाणा. बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदावरून युगेंद्र पवार यांना हटवलं. कुस्तीगीर संघटनेचं कोणतंही पत्र मला मिळालं नाही. अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. पंढरपूर अर्बन बँकेकडून धनगर समाजाचे नेते उत्तम जानकरांना नोटीस. जवळपास 1 कोटीचं कर्ज थकीत असल्याप्रकरणी कारवाई. 9 मालमत्तांच्या लिलावाबाबत नोटीस. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून पंकजाताई कामाला लागल्या. पराभवाची कारणं आम्ही शोधतोय, सुरेश धस यांचं विधान. रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव भाजपच्या जिव्हारी. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघातच राजू पारवेंना कमी मतं पडल्यामुळे कामठी शहर कार्यकारिणी बरखास्त. ब्रॉट टू यू बाय विगार्ड,